नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सिरसट SL सानी गुरुजी निवासी विद्यालय केज येथून आज इयत्ता दुसरीच्या वर्गातील गणित विषयातील चला संख्या तयार करूया हा भाग घेऊन आलेले आहे। या भागामध्ये आपण पाहणार आहोत की तुम्हाला काही अंक दिले जातील आणि त्यापासून तुम्हाला 2 अंकी संख्या तयार करायच्या आहेत, म्हणजे त्या अंकाचा वापर करायचा आणि 2 अंकी संख्या तयार करायची। आता पहा, इथं तुम्हाला अंक दिलेला आहे 7 आणि 8 या दोघांपासून आपल्याला संख्या तयार करायची आहे। मग दोघांचाही वापर करायचा आपण त्याच्यामध्ये। मग पहिल्यांदा आपण काय करूया, 7 आणि 8 पासून संख्या तयार करूया। तर यापासून कुठली संख्या तयार होईल बरं 2 अंकी? पहिली संख्या तयार होईल 78 आणि दुसरी संख्या कुठली तयार होईल? यामध्ये आपण 8 आणि 7 चा वापर करूया, होईल 87। अशा पद्धतीने आपण या 2 अंकांचा वापर तयार करून 2 अंकी संख्या दोन तयार केलेल्या आहेत। दुसरा अंक आहे 6 आणि 4। याच्यामध्ये पहिली संख्या तयार होईल आपली 6 आणि 4 पासून कुठली संख्या तयार होईल? 64। कुठला अंक तयार होत आहे यामध्ये? 6 आणि 4 पासून 64। आणि त्यापासूनच दुसरी 2 अंकी संख्या तयार करायची आहे, ज्याच्यामध्ये आपण 4 आणि 6 चा वापर करणार आहोत, ती होईल 46। अशा पद्धतीने 64 आणि 46 हे 2 अंक तयार झाले। दुसरे अंक आहेत 9 आणि 2। या 2 संख्यांपासून आपल्याला या अंकांपासून 2 अंकी 2 संख्या तयार करायच्या आहेत। तर पहिली संख्या तयार काय होईल? 92, ज्याच्यामध्ये आपण 9 आणि 2 चा वापर केलेला आहे। यानंतर पुढच्या वेळेस आपल्याला काय करावं लागेल? 2 आणि 9 चा वापर करावा लागेल। तर यावेळेला काय तयार होईल? 29। म्हणजे दिलेले जे अंक असतात त्यापासून आपल्याला संख्या तयार करायची आहे। दिलेल्या अंकापासून सर्वात मोठी व सर्वात लहान 2 अंकी संख्या तयार करणे। जे अंक दिलेले असतात त्या अंकांचाच वापर करायचा आणि त्यापासून सर्वात मोठी आणि सर्वात लहान अशा पद्धतीच्या 2 संख्या तयार करायच्या आहेत, 2 अंकी। तर इथं अंक आहेत बघा 4, 7 यापासून तयार करायचं आहे आपल्याला। तयार होणाऱ्या संख्या आधी तयार करून घेऊया आणि त्यापासून सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या तयार करूया। आधी यापासून तयार होणारी संख्या पाहूया। 4 आणि 7 पासून तयार होणारी पहिली संख्या कुठली असेल बरे? नक्कीच 47। आणि त्यानंतर दुसरी संख्या कुठली असेल? 74। मग या दोन्हीमध्ये जर आपण कंपेअर केलं, तुलना केली, तर याच्यामध्ये लहान संख्या आणि मोठी संख्या आपल्याला शोधायची। तर सर्वात मोठी संख्या 74 आणि याच्यामध्ये जर लहान संख्या शोधली दोन्हीमध्ये, तर आपण कुठली भरणार आहे? 47। म्हणजे दिलेले जे 2 अंक असतात त्याच्यापासूनच संख्या तयार करायच्या 2 अंकी आणि त्याच्यापासून सर्वात मोठी संख्या शोधायची आणि लहान संख्या। पुढचे अंक आहेत 5 आणि 8। याच्यामधील मोठा अंक आपल्याला तयार करायचा 5 आणि 8 पासून। पहिला अंक तयार होईल, यापासून संख्या तयार होईल 58 आणि दुसरी संख्या काय तयार होईल? 85। ह्या झाल्या 2 संख्या तयार या अंकापासून। आणि मग आता याच्यामध्ये आपल्याला सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या शोधायची। तर मग या दोन्हीची जर तुलना केली तर मोठी संख्या होईल 85 आणि सर्वात लहान संख्या कुठची होईल? 58। अशा पद्धतीने याच्यापासून तयार झालेल्या 2 संख्या, लहान आणि मोठी संख्या आपण शोधलेली आहे। यानंतर पुढचा अंक आहे 2, 3 आणि 8 यापासून तयार होणाऱ्या संख्या आपल्याला तयार करायच्या आहेत। तर याच्यापासून तयार होणाऱ्या संख्यामध्ये आपण काय करूया? सुरुवातीला कोणती संख्या तयार होईल? 2 आणि 3 पासून 23, नंतर 2 आणि 8 पासून 28। त्यानंतर पुढची संख्या आपण काय करूया? 3 पासून तयार करून घेऊया। 3 आणि 2 पासून 32 आणि 3 आणि 8 पासून 38 आणि आता 2 आणि 8 पासून 82 आणि 2 आणि 8 पासून 3 पासून 8 आणि 3 पासून 83। अशा पद्धतीने आपले अंक तयार झालेले आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला तुलना करून सर्वात मोठी संख्या शोधायची आहे, ती आहे 83 आणि याच्यातच परत तुलना करून आपल्याला त्याच्यातली सर्वात लहान संख्या शोधायची आहे, ती आहे 23। म्हणजे ही पूर्ण संख्यांचा वापर करून आपण काय केलेलं आहे? संख्या तयार केल्या आणि त्यातील सर्वात मोठी आणि लहान संख्या शोधलेली